नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन कोऱ्या करकरी युट्यूब ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे की अमेरिकेतले कॉलेज कसे असतात। तर माझ्या घराजवळच UNI नावाचा एक कॅम्पस आहे, युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्दर्न आयोवा। तर मी आता आलो, गाडी पार्क केली कॅम्पसच्या इथेच, माझ्यापासून 5-10 मिनिटावरच हे कॉलेज आहे। तर मी आता तुम्हाला पूर्ण कॉलेजचा टूर देतो आणि आपण खूप साऱ्या गप्पा मारू की एक्झॅक्टली इथे फी किती असते, तसंच इथले कॉलेज कसे असतात, नंतर कॉलेजमध्ये कोणत्या फॅसिलिटी असतात, इथले हॉस्टेल कसे असतात, नंतर इथलं लाईक स्पोर्ट्स ग्राउंड कसे असतात। तर कॅम्पस खूप जास्त मोठा आहे मित्रांनो। तर मी जेवढं होईल तेवढं वॉक करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल आणि बाकी जे लांब लांब आहे ना ते आपण मग मी तुम्हाला गाडीतूनच दाखवेल की कसं दिसतं। तर चला आजचा ब्लॉग सुरुवात करूया। आणि मित्रांनो, आपण 25,000 सबस्क्रायबरचा टप्पा पण पूर्ण केला। तर त्याच्यामुळे तुमचं खरंच मनापासून धन्यवाद। तुम्ही जर साथ दिली नसती तर इथपर्यंत आपण पोहोचूच नसतो शकलो। तर मी खरंच मनापासून ब्लॉग बनवतो तुमच्यापर्यंत, नवीन नवीन गमती जमती घेऊन येतो अमेरिकेच्या। तर असंच तुमचं प्रेम राहू द्या आणि जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एक चॅनलला सबस्क्राईबचं बटन दाबा। तर चला आपण सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला। तर मित्रांनो, आता जस्ट मी अशी मागे गाडी माझी पार्क केली आणि आता हा जो माझ्या मागचा एरिया बघताय ना, तर हा कॅम्पसचा बाहेरचा एरिया आहे। हे मागे दिसतं ना, हे झेरॉक्सचं दुकान आहे। नंतर हा कॉलेजच्या समोरचा सिग्नल। आज ॲक्च्युली ख्रिसमस आहे मित्रांनो, त्यामुळे सर्वीकडे तुम्हाला शांतता दिसेल। कारण ख्रिसमसला आपल्याकडे कसे सणावाराला बाहेर निघतात सर्व आपले भारतीय लोक, तसे अमेरिकेत लोक ट्राय करतात की घरात बसतात आणि फॅमिलीसोबत टाईम एन्जॉय करतात। तर हा कॉलेजचा एंट्रन्स आहे मित्रांनो। हा नॉर्थ एंट्रन्स आहे, त्या साईडला साऊथ एंट्रन्स पण तो मोठा आहे, पण मी तुम्हाला ह्या साईडचा एरिया दाखवतो। तर तिथे इंडियन रेस्टॉरंट आहे, तिथे बघितलं ना मिर्च मसाला, तर इथे पिझ्झाचं दुकान, इथे आपलं इंडियन रेस्टॉरंट, इकडे झेरॉक्सचं दुकान आहे। नंतर इकडे बघितलं ना, सर्व ऑफ कॅम्पस हॉस्टेल्स आहे, म्हणजे पण इथे मुलं शिकतात ना तर ते इथे राहतात सर्व ऑफ कॅम्पसमध्ये। तर आता परवाच बर्फ पडून गेला मित्रांनो, त्यामुळे थोडा तुम्हाला इथे बर्फ दिसत असेल। तर युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्दर्न आयोवा, तर मी ज्या राज्यात राहतो मित्रांनो, आयोवा नावाच्या, तर हे कॉलेज नॉर्थ साईडला आहे, म्हणून या कॉलेजचं नाव पडलं आहे युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्दर्न आयोवा। तसं साऊथ साईडला पण आहे आयोवा राज्याच्या। इथे तुम्ही जर बघितलं ना तर मोस्टली 2 टाईपचे कॉलेज असतात मित्रांनो। एक असतं पब्लिक युनिव्हर्सिटी आणि एक असते प्रायव्हेट युनिव्हर्सिटी। म्हणजे आपल्याकडे कसे जे पब्लिक कॉलेज असतात तर ते COP, VJTI, नंतर जे पण गव्हर्नमेंट असतं, औरंगाबादचं तुम्ही जर माहिती असेल तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज, तर त्या टाईपचे इथे पब्लिक युनिव्हर्सिटी खूप जास्त असतात। आणि आपल्याकडे कसं गव्हर्नमेंट कॉलेज नंबर लागायला खूप जास्त मार्क लागतात, तसं अमेरिकेत नाही लागत मित्रांनो। अमेरिकेत लाईक थोड्याफार मार्कांनी पण तुमचा नंबर लागून जातो। आणि पब्लिक कॉलेजची फी इथे इंडियासारखी नसते, बऱ्यापैकी महाग असते। तर इथे जे पब्लिक युनिव्हर्सिटी फी असते मित्रांनो, तर ते डिपेंड करतात तुम्ही काय शिक्षण घेताय। समजा जे मी शिक्षण घेतलंय मास्टर्स इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये, तर त्याची फी मला 2 वर्षाला अराउंड 50 लाख पडली होती आणि ती पण बऱ्यापैकी स्वस्त पडली, कारण माझं जे कॉलेज आहे ते पब्लिक कॉलेज होतं, सो त्याच्यामुळे ती स्वस्त पडली। तेच जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजला असाल US मध्ये तर बऱ्यापैकी फी महाग आहे, अराउंड लाईक 50 लाख ते 1 करोडच्या घरात जाते। पण त्याच्यामध्ये पण असा थोडा लूपहोल आहे की जर तुम्ही स्कॉलरशिप घेतली ना तर तुम्हाला बऱ्यापैकी डिस्काउंट पण भेटते, आणि जर विदाऊट स्कॉलरशिप आले तर तुम्हाला पूर्ण फी भरावं लागते। तर आता हा एंट्रन्स आहे, इथे लिहिलं आहे पूर्ण मॅपमध्ये की सरळ गेले तर ह्या गोष्टी तुम्हाला दिसतील, रॉड लायब्ररी, नंतर हे जे पण हॉल्स असतात ते, नंतर समोरच बुक स्टोअर आहे। तर आता हिवाळा असल्यामुळे मित्रांनो सर्व पानं गळाले। आता मी तुम्हाला मागच्या खेडेगावच्या ब्लॉगमध्ये दाखवलं पण होतं की त्यावेळेस सर्व पानं खाली पडले होते। आता पण आहे, पण तेव्हा रंगीबिरंगी सर्व पानं होते। तर समोर बघितलं ना मित्रांनो, तिथे बुक स्टोअर आहे, म्हणजे आपल्याकडे कसे दुकानं असतात राईट बुक घ्यायला, तर इथे कॅम्पसमध्ये यांचं एक दुकान असतं, तिथं तुम्ही बुक्स झालं, नंतर नोटबुक झालं ते विकत घेऊ शकता। त्याच्या शेजारी चर्च आहे, तिथे जर बघितलं ना तर ते चर्च आहे, तिथे संडेला सर्व स्टुडंट्स नंतर जे पण प्रोफेसर असतात ते एकत्र येऊन तिथे प्रार्थना करतात। आता ही जी बिल्डिंग बघितली ना मित्रांनो, ही सुरुवातीला, तर ही फिजिक्सची बिल्डिंग आहे।
तर अमेरिकेला मित्रांनो अशा बिल्डिंग्स असतात वेगवेगळ्या, आणि तुमच्या आपल्या कसं मेकॅनिकल डिपार्टमेंट वेगळं, इलेक्ट्रिकल वेगळं, ENTC वेगळं, तर तसं अमेरिकेत नसतं. सेपरेट बिल्डिंग असतात. फिजिक्स झालं, आणि त्या बिल्डिंगला काहीतरी नाव देतात एखाद्या इथल्या माणसांवरून, नंतर काही पण नाव देतं बिल्डिंगला. जसं रॉड हॉल झालं, नंतर नेदरमॅन हॉल झालं. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोफेसर लोक क्लासेस घेतात. आता हा जो हॉल आहे मित्रांनो, हा लँग हॉल आहे. इथे जर तुम्ही बघितलं ना, इथं लिहिलं आहे लँग हॉल UNI. तर याच्यामध्ये आय थिंक मेकॅनिकलचे आणि इलेक्ट्रिकलचे क्लासेस होता. तर इथलं तुम्ही जर इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं ना, खूप जुनं आहे. ऑलमोस्ट 80 वर्ष जुनं कॉलेज आहे. त्यामुळे याचं कन्स्ट्रक्शन पण त्या टाईपचंच आहे. आणि आय थिंक तुम्ही माझा पहिला ब्लॉग जर मित्रांनो बघितला असाल ना, मी इथे उभं राहूनच तो पहिला ब्लॉग बनवला होता. मला आत्ता जस्ट ते बघूनच मला आठवण आली. हा जो तो इथं होता ना, इथे मी पहिला माझ्या यूट्यूब करिअरचा यूट्यूबच्या प्रवासाला इथून सुरुवात केली होती. इथून मी माझं इंट्रोडक्शन दिला होता. तुम्ही जर पहिला ब्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. तर आता ॲक्च्युली ख्रिसमस ब्रेक असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला इथे गर्दी नाही दिसणार, पण युजली इथे बऱ्यापैकी रहदारी असते स्टुडंट्सची. प्रत्येकजण ह्या बिल्डिंगमधून त्या बिल्डिंगमध्ये क्लासेससाठी फिरत असतो. तर हा जो मी तुम्हाला दाखवला ना लँग हॉल, हा पूर्ण लँग हॉल आहे. तिथं बघितलं तिथे बिल्डिंग नंबर दिला त्यांनी 1900. सो जे पण प्रोफेसर असतात सब्जेक्टनुसार तुमचे काही लेक्चर इथे होता, नंतर काही लेक्चर तिकडे होता. आणि खूप मोठा कॅम्पस आहे मागे, ऑलमोस्ट 15-20 एकर मागे पसरला आहे. रात्री टायमाला तर एवढं मस्त वाटतं. हे जे लॅम्प आहे ना, आता स्नोफॉल बऱ्यापैकी जास्त प्रमाणात पडायला सुरुवात होईल, तर पूर्ण इथं असा बर्फ असतो आणि इकडे मस्त की लॅम्प असतो. तर रात्री टायमाला वॉक करायला खूप भारी वाटतं इथे. नंतर हा जसा हॉल आहे ना, त्याच्याच तिकडे सिरले हॉल आहे एक, तिथे तुम्ही बघू शकता तो वाला, तो एक हॉल आहे. आणि त्या साईडला पण एक हॉल आहे. सो इथे बिल्डिंग्सला हे हॉल म्हणतात. हे जे समोर दिसतं मित्रांनो, हे मल्टीकल्चर एज्युकेशन सेंटर आहे. सो त्याच्यामध्ये कॅन्टीन पण आहे. असा एरिया आहे की जिथे तुम्ही विद्यार्थी बसून अभ्यास करू शकता, टाईमपास करू शकता. नंतर जे पण फन ॲक्टिव्हिटी होता ना, कल्चरल इव्हेंट्स होता, ते इथे होता. सो ॲक्च्युली आज आय डोंट थिंक की ओपन असेल, कारण ख्रिसमस आहे. सो बंद आहे. सो मी तुम्हाला आतूनही दाखवू शकणार मित्रांनो. त्यामुळे मी तुम्हाला आता बाहेरूनच कॅम्पस दाखवतो कसं दिसतं. सो इथे तुम्ही बघू शकता, इथे डस्टबिन आहे. इथे जे पण सायकल यूज करता ना, सो त्यांच्यासाठी इथे जागा केली आहे. सो असं जेव्हा बर्फ जमतो ना, तर जे पण स्नो रिमूव्हल असतं त्याच्या साईडला बर्फ लावता आणि इथे सर्व मीठ टाकता, कारण मिठामुळे लवकर बर्फ वितळतो. सो मी तुम्हाला आता पुढे लायब्ररीमध्ये घेऊन जातो. सो इथल्या ज्या लायब्ररी असतात मित्रांनो, जे पण मोठे कॉलेज असतात ना अमेरिकेतले, तर त्या 24 तास उघड्या असतात. तुम्ही कधी पण जाऊ शकता, तिथे बसू शकता, अभ्यास करू शकता, झोपू पण शकता. सो माझ्या वेळेस जेव्हा माझ्या एक्झाम्स राहायच्या तेव्हा मी तिथेच खायचो, तिथेच झोपायचो, घरून स्वयंपाक बनवून न्यायचो. आणि कारण अभ्यासच एवढा राहायचा की सब्जेक्ट कंप्लीट करता नाकीनं व्हायचं. पण मजा पण यायची, कारण इथला जो स्टडी असतो तो खूप प्रॅक्टिकल बेस असतो. असं नाही की रट्टा मारला, पाठांतर केलं. इथे तुम्हाला प्रॅक्टिकल याच्यावर अभ्यास करावा लागतो. सो तेच मला माझे जुने दिवस आठवले लायब्ररी बघून. तर ही बघितली ना, ही लायब्ररी आहे रॉड लायब्ररी म्हणून. आणि जे आपण आत्ता ते बघितलं ना युनियन सेंटर, तर हे मॉकर युनियन म्हणून. ॲक्च्युली माझा आवाज तुम्हाला एकदम असं येत असेल, कारण खूप थंडी मित्रांनो इथे. तर मी टोपी आणि जॅकेट घातलं तरी पण मला खतरनाक थंडी वाजते. इथलं इन्फ्रास्ट्रक्चर बघा ना किती मस्त आहे. मी जेव्हा अमेरिकेला यायच्या अगोदर सिनेमात बघायचो ना, जे हॉलिवूडचे जे पिक्चर बघत असतील जे पण, त्यांना माहिती आहे की हे असं इन्फ्रास्ट्रक्चर बघून मला खूप कुतूहल वाटायचं तेव्हा. पण ॲक्च्युली खूप भारी आहे ते. सो इथे पण त्या टाईपचे सर्व हॉल्स आहे, सेम आहे. आणि त्याच्या बॅक साईडला हॉस्टेल चालू होतं, गर्ल्स हॉस्टेल, बॉईज हॉस्टेल. आणि त्याच्या मागेच एक खूप मोठा असा डोम आहे,
तिथे सर्व स्पोर्ट्सची ॲक्टिव्हिटी होतात. रनिंग ट्रॅक आहे, जिम आहे, नंतर जे पण आणि US मध्ये मित्रांनो स्पोर्ट्सला खूप जास्त प्राधान्य देतात. इवन तुम्ही एखादा सब्जेक्ट नाही शिकला तरी चालेल, पण तुम्हाला स्पोर्ट्सचा सब्जेक्ट कंप्लीट करावाच लागतो. सो त्याच्यामुळे यांचं जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे ते खूप मोठं आहे. ते मी तुम्हाला आता गाडीमध्ये गेल्यानंतर आपण जाऊ तिथे, ते तुम्हाला मी पुढे दाखवतो. तर नक्की बघा शेवटपर्यंत ब्लॉग. सो आता हे जे दिसतं ना, ह्या बिल्डिंगमधून त्या बिल्डिंगमध्ये जायला ह्या असं यांनी इथे पाथवे बनवला आहे. तो त्या साईडला जो बघितला ना आपण लँग हॉल, तो हाच आहे. ह्या साईडच्या एंट्रन्स आहे त्याचा. तुम्हाला इथे एक कुत्रंसुद्धा दिसणार नाही मित्रांनो लांब लांबपर्यंत. त्या आपल्या अमेरिकेच्या खेड्याच्या ब्लॉगमध्ये खूप साऱ्या सबस्क्रायबर लोकांनी कमेंट केली की भाई तिथे कोणी आहे का नाही, एक कुत्रं पण दिसत नाही. तर इथं असं आहे मित्रांनो, मी खूप माझ्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की इथे खूप एकटेपणा आहे. आपलं इंडियासारखं नाही की तुम्हाला खूप लोक दिसतील. जे ते आपल्या आपल्या आयुष्यात बिझी असतात, अभ्यासात, कामात, कोणी कोणाच्यामध्ये नसतं. आणि ते एका दृष्टीने चांगलं पण आहे, कोणाला कोणाशी जास्त घेणं नसतं. ते जरा कधी कधी बरं वाटतं, पण कधी कधी खूप असं एकटं वाटतं की अरे इथं बोलायलाच कोणी नाही आहे, 2-4 मित्र सोडले तर. पण ते तुम्ही मोठ्या सिटीमध्ये गेला ना, शिकागो, न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, तर तिथे तुम्हाला भेटतील लोक. पण छोट्या सिटीमध्ये भेटणं अवघड आहे थोडं. अमेरिकेतली खारुताई बघ कशी दिसते. मला वाटलं एवढी जास्त थंडी नसेल, पण माझा हात बघितला ना, लिटरली असा गारटलाय. आता तुम्ही बघितलं मित्रांनो, आपण आताच इकडून आलो आणि आता मी तुम्हाला पुढे हॉस्टेल दाखवतो. सो हे चर्च मित्रांनो, मी ज्याच्याबद्दल आताच तुम्हाला मेन्शन केलं, तो लँग हॉल जो आपण बघितला. आणि हे जे आहे ना, हे हॉस्टेल आहे मित्रांनो. इथे लिहिलंय ईस्ट बार्केट म्हणून. का गाडी थांबली काय माहिती. सो हे बार्लेट हॉल म्हणून आहे. हे ॲक्च्युली हॉस्टेल आहे, पण ते इथल्या बिल्डिंग्सला हॉल म्हणूनच मेन्शन करता. काय त्याच्यावरचं लॉजिक मला नाही माहिती काय आहे ते. सो हा मेन कॅम्पसमध्ये मित्रांनो आपण आता इथे बघू शकता. हा मेन हॉस्टेलचा एरिया आहे सर्व. आणि तिकडे पण एक हॉस्टेल आहे, जी मोठी बिल्डिंग आहे ना. जो मी तुम्हाला डोम म्हणत होता मित्रांनो की खूप मोठा डोम आहे, तर तो याच्या पुढेच आहे. तो पण आता आपण बघू. इथे बघू शकता, इथे MBAचे क्लासेस होतात सर्व, अकाउंटिंगचे, MBAचे, याच्या मागच्या बिल्डिंगमध्ये. ही जी झोपडी आहे ना मित्रांनो, ही व्हाईट कलरची बघा, ही दिसते काय, ही 1816ची झोपडी आहे. म्हणजे जी पहिली जी शाळा झाली होती ना UNI मध्ये, तर इथे पहिले शिकवायचे. तर त्याची हिस्ट्री ती आहे. आणि आता माझ्यासमोर हा जो डोम दिसतोय ना, तर त्या डोमबद्दल मी बोलतो. खूप मोठा डोम आहे लिटरली. तुम्ही बघू शकता इथूनच किती मोठा दिसतोय ते बघा. एवढासा हा पूर्ण डोम फक्त स्पोर्ट्ससाठी त्यांनी अलोकेट केला आहे. म्हणजे विचार करा, इथे यांच्या इथे स्पोर्ट्सला किती जास्त प्राधान्य देतात, शिक्षणासोबतच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीला. आता तसं बघायला गेलं तर आपल्या इंडियामध्ये पण जे न्यू जनरेशन आहे, तर त्यांच्यामध्ये पण खूप जास्त स्पोर्ट्सला महत्त्व देतात, की खूप चांगली गोष्ट आहे माझ्या दृष्टीने. कारण फक्त शिक्षण काही नसतं, मला तरी असं वाटतं. तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज असलं पाहिजे आणि काय म्हणतात फिजिकली तुम्ही ॲक्टिव्ह असले पाहिजे. मला तेच नेहमी माझं एकदम स्पष्ट मत आहे त्या बाबतीत. आता इथे सिग्नल आहे म्हणून आपण थोडा वेट बघतोय. या भाऊनी सिग्नल तर मोडला.
आपण वाट बघू सिग्नल लागायची. आता त्या साईडला बघितलं ना, ती पूर्ण मोठी पार्किंग आहे. इथे बॅक साईडला पण ही सर्व कार पार्किंग आहे. आता तुम्हाला इथे काही गाड्या दिसणार नाही, पण जेव्हा कॉलेज चालू असतं ना तेव्हा तुम्ही बघशाल की किती जास्त गाड्या असतात इथे. सो हा तो डोम मित्रांनो ज्याच्यावर मी बोलत होतो, तो ॲक्च्युली मध्ये जाऊन मी दाखवू नाही शकणार कारण माझ्याकडे आता ID नाही आहे आणि ते आय थिंक बंद पण असेल आता. सो हा मेन ब्रिज UNIचा. नंतर याच्या पुढे मी तुम्हाला आता बॉईज हॉस्टेल दाखवतो. बघा हा तो डोम. ह्या साईडला पूर्ण कॅम्पस पसरला आहे बॅक साईडला, जिथे आपण सुरुवात केली होती ना. आता आपण याच्या साऊथ एंट्रन्सला चाललो आहे. ॲक्च्युली थंडी जास्त आहे मित्रांनो, त्यामुळे मी जास्त वॉक नाही करू शकत आहे, बट मी तुम्हाला गाडीतून दाखवतो आता. हा बघा, हा पण हा इथे MBAचा हॉल आहे, स्टेयर वूड थिएटर. ॲक्च्युली ते थिएटर आहे मित्रांनो, तिथे ॲक्टिंगचे क्लास होता. सो अमेरिकेच्या कॅम्पसमध्ये मित्रांनो फक्त शिक्षण ते तुम्हाला मी जसं बोललं ना, तर तिथे ॲक्टिंग झालं, म्युझिक झालं, तर त्याचेसुद्धा शिक्षण असतं मित्रांनो, ते सुद्धा कोर्सेस असतात, ते सुद्धा तुम्ही करू शकता. सो या साईडला बॉईज हॉस्टेल सर्व. आता पुढे आय थिंक रस्ता नाही, असा राऊंड आहे आणि त्या साईडचा मी तुम्हाला एरिया दाखवतो जाऊन. पूर्ण सामसूम आहे सध्या, कारण सर्व ख्रिसमससाठी अमेरिकेतले हे स्टुडंट्स त्यांच्या घरी गेले. आणि या कॉलेजमध्ये मित्रांनो 90% अमेरिकन लोक आहे, कारण जसं मी तुम्हाला बोललो आहे प्रॉपर अमेरिकेतलं कॉलेज आहे. जे पण मोठे कॉलेज असतात ना शिकागोमधले, जसं कॅलिफोर्नियाचे झालं, तर तिथे इंडियन स्टुडंट असतात. पण छोट्या सिटीमधल्या अमेरिकेच्या कॉलेजमध्ये मोस्टली इंडियन जास्त नसतात. सो तेच. आता हा रसेल हॉल आहे, इथे पण काहीतरी क्लासेस होत असतील आणि इथे सर्व असा बगीचा टाईप त्यांनी केलं आहे. आपण तिकडून स्टार्ट केलं होतं कॉलेज कॅम्पस बघायला. सो खतरनाक मोठा कॅम्पस आहे यांचा. सो ही इथे पण पार्किंग दिली आहे, सर्व पार्किंग आहे. ही दिसतं ना ही UNI, ही कॅम्पसची गाडी आहे. सो जे पण टूर्ससाठी येतात, पॅरेंट्स येतात, नाही तर कोणी पण. सो कॉलेजच्या कामानिमित्त या कॉलेजच्या गाड्या असतात. त्याच्यावर तुम्हाला लोगो पण दिसेल त्यांचा. तर मी तुम्हाला आता इथले हॉस्टेल दाखवतो. आताच मी ते बॉईज हॉस्टेलच्या समोरच आलो आहे. तर हे मागे बघितलं ना तुम्ही, ते सर्व बॉईज हॉस्टेल आहे. तर आपण आता त्याच्या जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली की इथले अमेरिकेतले हॉस्टेल कसे असतात. सो इथे त्यांनी बघ किती सुंदर असा स्टॅच्यू केला आहे. आणि हे जे आहे ना रेड एकर सेंटर, तर ते हॉस्टेलचा मेन एंट्रन्स आहे. पूर्ण मागे हॉस्टेल स्टार्ट होतो इथून. सो इथे हॉस्टेलचं मित्रांनो कसं असतं की 1 BHK नाही तर 2 BHK असतो. त्याच्यामध्ये लाईक 4 मुलं राहू शकतात एका रूममध्ये, 2 जण. आणि हॉस्टेलचा खर्च काहीतरी पर महिन्याला $500 भरावा लागतो, म्हणजे 30-35 हजार महिन्याला. त्याच्यामध्ये त्यांना खायला पण असतं कॅन्टीनमध्ये, ते कॅन्टीनमध्ये खाऊ पण शकता. आणि त्याच्यामध्ये रेंट नंतर इलेक्ट्रिसिटी सर्व इन्क्लुडेड असतं. सो तेच बऱ्यापैकी महाग आहे. अमेरिकेत शिक्षण ॲक्च्युली मित्रांनो खरं सांगितलं तर खूप महाग आहे, पण ते डिपेंड करतं. जर तुम्ही इंटरनॅशनल स्टुडंट असाल ना, तर आपले इंडियन विद्यार्थी स्कॉलरशिप घेऊन पण येऊ शकता, नाही तर इथे येऊन ते रिसर्च करू शकता. त्याच्यामध्ये त्यांना जास्त स्कॉलरशिप भेटायचे चान्सेस जास्त असतात. प्रोफेसरच्या अंडर काम करू शकता, सो दॅट त्यांची फीमध्ये पण त्यांना डिस्काउंट भेटते, कन्सेशन भेटतं आणि वरतून पगार पण भेटतो. सो अमेरिकेत शिक्षण महाग आहे, पण तुमच्याकडे जर स्किल असेल ना, तर तुम्हाला काय म्हणता ना प्रत्येक ठिकाणी स्कोप भेटतो. सो तेच माझ्या मागे बघितलं हे सर्व हॉस्टेल आहे. इथे बघा आता त्या साईडला पण हॉस्टेल आहे. सो मला नक्की सांगा मित्रांनो, अमेरिकेतलं तुम्हाला कॉलेज कसं वाटलं, कॅम्पस, युनिव्हर्सिटी. आणि याच्या पुढे आपण असेच नवीन भारी भारी ब्लॉग मी घेऊन येईल. आणि तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला तर नक्की कमेंट करा, शेअर करा तुमच्या मित्रांना, परिवाराला,
ज्यांना अमेरिकेबद्दल कुतूहल आहे, माहिती जाणून घ्यायची आहे, सो त्यांना हा ब्लॉग उपयोगी पडेल. आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या. भेटू अशाच नवीन एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.